first one is the most important. Why you need to follow me? FAMILY. Father and mother, I love you. झालं आता बसवा. Okay, here we go. चलो. आजचा आपला हा लुक आहे. आपण चाललोय आज सेंच्युरी ऑफ ट्रूथ म्युझियमला. आपली गाडी खाली वेट करते. चला. कोरियन ट्यूजडे टू फ्रायडे अमाऊंट नाही लिहिली. अमाऊंट नाही लिहिली आहे, टायमिंग लिहिलं आहे सध्या. आय थिंक अमाऊंट तिकडे लिहिली आहे. ॲडल्ट 500 बाद आणि चाइल्ड 250. याचं हे कंट्री वाईज टायमिंग आहे, कॉस्टिंग नाही आहे. अडल्टसाठी 500 बात, चिल्ड्रनसाठी 250 बात. आमचं कॉस्टिंग आमचं टूर पॅकेजमध्ये एंट्री फी इन्क्लुडेड होते, त्यामुळे आम्हाला आता काय इथे पे करायची गरज नाही. आम्ही डायरेक्ट आता एंट्री करणार आहे. आमचा ड्रायव्हर गेला आहे एजंटकडे. एजंटकडे गेलं आहे का तिकीटकडे गेलेलं माहीत नाही. तो आता घेऊन येईल तेव्हा मग कळेल. इकडे पाण्याचे बॉटल 20 बातला आहे इकडे या लोकेशनला. सो बेटर असेल की तुम्ही तिकडूनच घ्या, म्हणजे तुमच्या आजूबाजूला 7-11 असेल ना, तिकडूनच घ्या. सो तिथे तुम्हाला बेटर राहील. जर तुम्हाला कुठे फिरायचं असेल ना, तर अगोदरच पाणी बॉटल घेऊन ठेवा. 7-11मध्ये कमी रेट्समध्ये भेटतात. काल पण आम्ही रात्री एक बॉटल घेतलेली, ती आय गेस अराउंड 10 बातची होती, जी की 1 लिटर जी 1 लिटरची होती. आणि दुसरी होती एक 1.5 लिटरची, जी 22ला अशी काहीतरी होती. भैया मेरे राखी के बंधन को निभाना. असं म्हणतात की 1981ला हे बांधायला सुरुवात झालं होतं, पण तेव्हापासून अजून याचं काम कम्प्लीटच झालं नाहीये. आणि याच्यातला काही पार्ट जो आहे तो टुरिस्ट लोकांना त्यांनी फ्री करून ठेवलेला आहे व्हिजिटिंगसाठी. For you, no shot. Okay, thank you very much, everyone. Why you need to wearing appropriate? Because of inside the museum, there has the sculpture of Hindu sculpture, and also there has the Buddha lily. Thank you very much, and maybe alcohol.
Sanctuary of Truth, not just only handcuffed at all around the building, but the building of Sanctuary of Truth also no nail at all as well, because we use wooden joinery. How to interlock or combine the wooden pieces together without nails. You see, we can combine in a lot of technique, seem like jigsaw or Lego. For example, this one used for the foundation. This one used for the pillars or column technique. Also this one. We interlock them to become the artwork all around the Sanctuary of Truth. The structure of Sanctuary of Truth, this one created by the pattern of 4 holes. South, east, north and west for our side there. Our east hall nearby us. This one is the exit, not entrance in body. Can indicate about your personality. You can check here in more. You can check more idea from here. Also, if you're not sure about which day you born, you can check in this perpetual calendar. Yes, this one is common years. This one is leap year, which is the year that Has one February have 29. 79 days. You can check from one year, right? Okay. Thank you very much. आपण आत्ता आलो आहे अल्काझार शोला. सो हा एक लेडी बॉय शो आहे. सो लेडी बॉय शो आहे असं ऐकून असं वाटलं होतं की हा एवढा काही खास नसेल किंवा बोर होईल. बट त्यासाठी मी एक रिव्ह्यू वगैरे बघत होतो यूट्यूबवर की कसा असू शकतो किंवा त्यांचे काय रिव्ह्यूज असतील लोक जे जाऊन आले ते. पण त्यांचं रिव्ह्यू असं होतं की सेम आधी ते लेडी बॉय शोमुळे नाराज होते की त्यात काय बघण्यासारखं आहे. पण बघून आल्यानंतर त्यांचा रिव्ह्यू चांगला होता. सो म्हणून आता आपण बघूया की कसा आहे तो. हा आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड होता त्यामुळे आम्ही जातो आहे आता. सो लेट्स सी.
सॉरी. सो आता तुम्ही बघितलं की आमचं स्टँडर्ड आमचं पी रोमध्ये बाल्कनी सेक्शनमध्ये. सो आमचं जे तिकीट आहे ते आमच्या टूरवाल्याला पडलं आहे अराउंड 800 बात पर पर्सन. नॉर्मल तिकडे VIP पण आहे आणि आणखी एक सेक्शन आहे. सो ते 1000 आणि 1200 अशी प्राईस रेंज आहे. आजचा आपला पटायातला शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस म्हणण्यापेक्षा आता आम्ही निघणार आहे. आता मॉर्निंग 7ला आमची कॅब येणार होती आम्हाला पिक करायला, बट ती आता लेट झाली काय याच्यामुळे रिझनमुळे. सो ती आता 8:30ला येणार आहे. सो म्हटलं आता एक ओव्हरऑल एक कन्क्लुजन किंवा एक्सपिरियन्स सांगून टाका आपला पटायाबद्दलचा. सो आम्ही फर्स्टली तर मुंबईवरून बँकॉक एअरपोर्टला सुवर्णभूमी एअरपोर्टला आम्ही लँड केलेलं आणि तिथून आमची जर्नी सुरू झाली. बँकॉकला आमचा स्टे आहे, बट तो आजपासून 2 दिवस असणार आहे. सो आम्ही आधी पहिल्यांदा पटायाला स्टे करायचं ठरवलेलं. आम्हाला विकेंड इकडे स्पेंड करायचं होतं कारण इकडची नाईट लाईफ चांगली आहे असं ऐकलं आहे. सो आम्ही त्यासाठी इकडे आलेलो. सो तिकडचं एक पहिलं एअरपोर्टचं सगळं सांगतो. तिकडे इमिग्रेशन वगैरे काही इश्यू येत नाही. त्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे. विजाचं तर काहीच नाही आहे. विजा तर ऑन अरायवल वगैरे पण काही नाही आहे, डायरेक्ट एंट्री आहे आपल्याला. सो फक्त तिकडे आम्हाला एअरपोर्टला थोडंसं आम्हाला डॉक्युमेंट चेक म्हणजे आम्ही डिवाइड झालेलो इमिग्रेशनसाठी, काही वेगवेगळ्या लाईनमध्ये उभे होतो. सो माझे 1-2 फ्रेंड होते, त्यांना फक्त थोडंसं स्ट्रिक्टली विचारलं आणि आम्ही बाकीचे जण होतो त्यांना आम्हाला काही विचारलं नाही एवढं डॉक्युमेंट्स वगैरे. त्यांना त्यांचं लोकल ID पण विचारलंय, लाईक आधार कार्ड पॅन कार्ड हे पण विचारलं. सो ते थोडं न्यू वाटलं मला कारण की लोकल IDची गरज नसायला पाहिजे, म्हणजे त्यांचा काही संबंध नसायला पाहिजे, बट त्याने ते विचारलं. सो माहीत नाही ते काय विचारलं त्यांनी, त्यांना माहिती. पटायाचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर इट वॉज नाईस. लाईक क्लिनलीनेस खूप आहे, रोड चांगले आहेत, लोक चांगली आहेत, त्यानंतर इकडची नाईट लाईफ चांगली आहे. क्लब्स इंडियन जे क्लब्स आहेत तिथे इंडियन पब्लिकला फ्री एंट्री आहे. तिकडे आतमध्ये गेल्यानंतर काय ड्रिंक घ्यायचं असेल किंवा बसायचं असेल तर मग टेबल घ्यायचा आणि त्या टेबलवर ड्रिंक घेऊन बसायचं आणि मग टाइमपास वगैरे करायचा जसं असेल तसं. मग तिथे आम्ही फक्त त्या दिवशी फक्त एक अंदाज काढला. कालच्या दिवसात जे ऐकणारी होती त्याच्यामध्ये जे आम्हाला टूरवाल्याने दिलेलं ते फक्त कोलन आयलंडचं पॅकेज होतं, बाकी दिवस आमचा फ्री होता. सो आम्ही काल जे एक्सप्लोर केलेलं तिकडचे क्लब्स वगैरे, मग आता शनिवारी आम्ही नाईटला ठरवलं की आपण जाऊया क्लबला आज. सो मग रेडी वगैरे होऊन आम्ही गेलो क्लबला. तिकडे 5-6 क्लब्स होते, इंडियन क्लब्स. तिकडे फिरलो, कुठे वाईब्स वगैरे चांगल्या चेक केलं,
गेल्यापासूनच मस्त सॉंग चालू होते, हिंदी सॉंग्स वगैरे डीजेचे मस्त वेगळी. मग आम्ही गेलो, नाचलो मस्त वेगळी. इकडे असं आहे की डीजे एक डीजेचं हे आहे की डीजेला तुम्हाला सॉन्ग पाहिजे असेल ना, सांगायचं असेल तर तिकडे पैसे द्यावे लागतात. म्हणजे मला पाहिजे ते सॉन्ग जर लावायचं असेल तर तिथे काहीतरी 10 बात का 100 बात असं काहीतरी एका सॉन्गचे. सो आम्ही विचार केला की थोड्या वेळ थांबू आणि निघणार. पण ते 12चे 1 कधी झाले, 1चे 2 कधी झाले, 2चे 2चे 3, 3चे 4:30 ज्या टायमिंगला क्लब बंद होतो त्या टायमिंग पर्यंत आम्ही बसलो होतो तिथे. पण घरी आल्यानंतर थोडाफार आराम केला. मग आराम केल्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी परत म्हणजे संडेला काल सेंचुरी ऑफ ट्रूथला जायचं होतं. सो ती गाडी येणार होती काहीतरी 7 वाजता का 8 वाजता. मग ती 7-8 वाजता आली आणि मग आम्ही तिथून पुढे सेंचुरी ऑफ ट्रूथला गेलो. तिकडे बघितलं. सो सेंचुरी ऑफ ट्रूथचं तर इन्फॉर्मेशन मी टाकलीच आहे. नंतर दुपारी लंच झाल्यानंतर घरी आलो. घरी आल्याच्या नंतर मग आमचा अल्कादर शो होता रात्री 8-9 वाजता काहीतरी. 8 वाजता आय गेस 8 वाजता होता. मग आम्ही गेलो, इथेच आहे बाजूलाच आहे आमच्या हॉटेलपासून एक 5 मिनिटावर. तरी पण त्यांची व्हॅन आली आम्हाला पिक करायला. ते बोले नाही आमची व्हॅन आहे पिक करायला. मग तो आमचा जो ड्रायव्हर असणार ते तुम्हाला तिकीट्स काढून देणार. मग तिकीट मग ते तुम्ही यूज करा. ते मी म्हणेल की स्किप केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्याऐवजी तुम्ही इकडे याटला वगैरे जायची सोय पटाया बीचला. सो तिकडे तुम्ही जाऊ शकता. आम्ही ॲक्च्युली तिकडे गेलो असतो पण आमचा अल्कादर शो यांनी मध्येच ॲड केला. आमचा फर्स्ट डेला प्लॅन होता तो, थर्ड डेला यांनी हे केलं प्लॅन. हा नाईटला अल्कादर शो झाल्यानंतर ते एक मला शूट करायचं राहिलं की अल्कादर शो झाल्यानंतर तिथेच बाजूला एक मुंबई मसाला म्हणून रेस्टॉरंट आहे. सो त्यांचं हे काय बोलतात लाईक आपल्याकडे बार्बिक्यू नेशन जसं कसं आहे तसं 250 बातला अनलिमिटेड हे बफे. सो हा तिथे गेलेलो मग आम्ही सगळेजण. ते चांगलं होतं. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही एक्सपिरियन्स काय बोलतात ते ट्राय करू शकता. सो हा होता ओव्हरऑल याचा पटायाचा एक्सपिरियन्स माझा. सो पटाया इज अ मस्ट विजिट प्लेस इन थायलंड माझ्या हिशोबाने तरी. फुल हॅपनिंग प्लेस आहे आणि मस्त आहे, भारी आहे. बाकी काय आणखी फुल एन्जॉय करा. जर मित्रांबरोबर आला तर धमालच होईल इकडे आल्यानंतर, तशी आम्ही केली आहे. तुम्ही पण करा इकडे आल्यानंतर. बाकी आता आम्हाला निघायचं आहे. बघू आता ड्रायव्हर कुठे आलाय नाही आलाय.